नमस्कार मित्रांनो, बघा मी स्वप्नील साळुंके OLS एज्युकेशनवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। जो काही आपला चॅप्टर चालू आहे कोणता सर्क्युलर सिस्टम, हा जो काही चॅप्टर चालू आहे ब्लड सर्क्युलर सिस्टम आपण शिकत आहोत। बऱ्यापैकी जे काही मागचे 2 लेक्चर मी तुमचे घेतलेले आहेत आणि हे तिसरं लेक्चर आपलं चालू आहे। त्यातला जो काही तिसऱ्या लेक्चर मधला आपला भाग आहे कोणता, हार्ट, जो काही भाग आहे हृदय, याच्याबद्दल आपण काय करणार आहोत डिटेल स्वरूपात ह्या लेक्चर मध्ये आपण त्याला अभ्यासणार आहोत किंवा कशा पद्धतीने ते कार्य करतं ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत। बघा मूळ विषयाकडे आपण येऊया। आपल्याला काय बघायचं आहे, मानवी हृदय म्हणजे ह्यूमन हार्ट बद्दल आपल्याला माहिती जाणून घेणं गरजेचं आहे किंवा ते कशा पद्धतीने कार्य करतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तुम्ही आरोग्य सेवकची परीक्षा देत आहात, याला सुद्धा प्रश्न याच्यावरचे विचारलेले आहेत, वन लाइनर प्रश्न आलेले आहेत। जर तुम्ही कंबाईन जर तयारी करत असाल त्याच्या प्रिलिम्सला सुद्धा जे सायन्स विषय आहे त्या सायन्समध्ये सुद्धा हे प्रश्न तुम्हाला वारंवार याच्यावर विचारले जात असतात। ज्यावेळेस तुम्ही ब्लड सर्क्युलेशन सिस्टम अभ्यासत असता त्यावेळेस त्यातला हा जो काही सब टॉपिक आहे तो तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक अभ्यासणं गरजेचं असतं। बऱ्यापैकी क्वेश्चन यावर फ्रेम होत असतात। बघा जाणून घेऊया आपण हार्ट काय आहे। बघा मानवी हृदय म्हणल्याच्या नंतर ते मानवी हृदय कसं आहे अशा प्रकारे बऱ्याचशा फिगर तुम्हाला बघायला मिळत असतात। मग ह्या हृदयाचा अभ्यास करत असताना हे कशा पद्धतीने कार्य करतं बघा, ह्यामध्ये ही आकृती तुम्हाला दाखवलेली आहे। पहा इथं आरोटा आहे, आरोटा तुम्हाला सांगितलं मी महाधमनी, त्यानंतर पल्मोनरी आर्टरी कशाला म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला याची ओळख मी ढोबळमानाने तुम्हाला करून दिली होती। त्यानंतर लेफ्ट आट्रियम काय आहे, त्याच्यानंतर हे मार्शल हॉल काय आहे, त्यानंतर एरोटिक हॉल काय आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल काय आहे, अशा सगळ्या पद्धतीनं जे काय आहे सुपेरियर व्हेना केव्हा आहे, त्याच्यानंतर इन्फेरियर व्हेना केव्हा, त्यानंतर पहा पल्मोनरी व्हेन काय आहे, पल्मोनरी हॉल काय आहे, त्यानंतर ट्रायकस्पिड हॉल काय आहे, इन्फेरियर व्हेना केव्हा, राईट व्हेंट्रिकल, असा जो काही पार्ट आहे हा सगळा पार्ट काय करणार आहोत आपण ह्या लेक्चरमध्ये तुमचा कव्हर करणार आहोत। कशा पद्धतीनं हे काय आहे, याचे चेंबर्स आहेत, कशा पद्धतीनं याच्यामध्ये काय हॉल आहेत, त्या आपण सगळ्या गोष्टी इथं अभ्यासणार आहोत, आपण त्या बघणार आहोत। बघा ज्यावेळेस मानवी हृदय हे आपल्या समोर आपण असं उच्चारतो की बाबा मानवी हृदय, तर साधारणतः पहा आपल्या समोर कशी फिगरला आपण काय आतापर्यंत लक्षात आलेली आहे, ही अशी फिगर आपल्याला लक्षात आलेली आहे किंवा आपण तशी डोक्यात घेत असतो। पहा असं बऱ्याच भिंतीवर कुठं झाडावर बऱ्यापैकी तुम्हाला हे असं काढलेलं दिसतं, काय आहे हे हार्ट, काय आहे मानवी हृदय, असं संकल्पना आपल्या डोक्यात असते। पण असं असतं का हृदय, असं नसतं। हे कोणतं हृदय आहे, हे प्रेमातलं जे काही लव्ह बर्ड्स असतात त्यांचं हृदय असतं, याचा काही विषय नसतो। आपल्या मानवी हृदय जे असतं, मानवी हृदय कसं असतं अशा पद्धतीनं त्रिकोणी आकार याचा असतो। कसा असतो, त्रिकोणी आकार याचा असतो। जे काही आपले जे काही मूठ आहे तळ हाताची त्या मुठी एवढं, डाव्या हाताच्या मुठी एवढं याचा आकार आपल्याला असलेला बघायला मिळतो। ते कशा पद्धतीने आहे, त्याचं कार्य काय आहे ते आपण काय करूया समोरचं बघून त्याचे बघणार आहोत। बघा आता हृदय विचारात घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो काही अवयव आहे हृदय आहे, 24 तास काय दिवसातले 24 तास वर्ष महिने सतत निरंतर तो कार्य करत असतो। काय निरंतर तो कार्य करत असतो। बघा कसा आहे, इनव्हॉलंटरी आहे। कसा इनव्हॉलंटरी पंप त्याला म्हणलं जातं, अनैच्छिक काय अनैच्छिक पंप तो आहे, काय सतत निरंतर तो काय असतो चालू असतो। त्याचं काही काम असतं, जे कार्य असतं ते निरंतर त्याचं चालू असतं। बघा त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे का, त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही। आपल्या जर समजा श्वास आहे, श्वसन संस्था ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस मी तुम्हाला शिकवल, पण मी आता श्वास थांबवू शकतो, माझा काय श्वास जर मला थांबवायचा असेल मी थांबवू शकतो। तुम्ही प्राणायाम करत असाल त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धती त्यामध्ये असतात, पण तसं हृदयाचं आहे का, हृदयाला तुम्ही म्हणले थोडंसं थांब, मला काय करायचं आहे काम आहे 2 मिनिटं थांब, असं आपण म्हणतो का हृदयाला, नाही, ते थांबूच शकत नाही। कारण काय आहे अनैच्छिक पंप आहे। काय आहे अनैच्छिक पंप आहे, त्याचा जो काही धगधग आहे किंवा जे लबडब आवाज असतो तो लबडब आवाज त्याचा चालूच असतो। बघा जे काही असतं काय कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन त्याचं असतं, आकुंचन आणि प्रसरण असं मराठीत आपण त्याला म्हणूया। आकुंचन आणि प्रसरण ते काय असतं, सतत त्याचं काय असतं चालू असतं, आकुंचन प्रसरण अशा पद्धतीने ते निरंतर कार्य करत असतं। आणि याद्वारे काय रक्ताचं जे काही पंपिंग आहे, रक्ताचं पंपिंग काय शुद्ध रक्ताचं शरीराकडे आणि पुन्हा अशुद्ध रक्ताचं पुन्हा काय फुफ्फुसाकडे, अशा पद्धतीचं जे पंपिंग काय असतं त्याचं सतत चालू असतं। ते कशा पद्धतीने असतं आपण ते बघूया। त्यानंतर बघा जे काही मानवी हृदय जे असतात ते काय मानवी हृदय जे असतं ते मायोजेनिक असतं। मायोजेनिक असतं पहा कसं असतं मायोजेनिक, याला काय म्हणलं जातं मायोजेनिक म्हणलं जातं। ते काय आकुंचन प्रसरण त्याचं होत असतं सतत, त्याला मायोजेनिक अशा पद्धतीचं हृदय आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर बघा मानवी हृदय दोन्ही फुफ्फुसामध्ये मध्यवक्षीय भागात वसलेलं असतं। कुठं असतं पहा, मध्यवक्षीय भागामध्ये वसलेलं असतं। लक्षात घ्या ज्यावेळेस ह्या हृदयाचं स्थान आपल्याला बघायचं असतं त्यावेळेस बघा एक फिगर मी तुम्हाला काढतो।
काय आहे ही? पहा छातीचा पिंजरा आपला आहे, छातीचा काय आहे? पिंजरा आहे. आलं लक्षात? असाच असतो ना पिंजरा. हे 24 रिब्स असतात, जे काही बरगड्या आपल्या असतात ते किती? 24 रिब, 24 हाडं ते आपल्याला बघायला मिळतात. एक मध्ये असं हाड असतं पहा, मध्ये कोणतं पहा? हे असं एक हाड असतं बघा. हे जे काही हाड असतं याला काय म्हणा? स्टर्नम नावाचं जे काही हाड असतं. कोणतं? स्टर्नम. अतिशय मजबूत असं हाड असतं. या स्टर्नमच्या खाली काय आहे? या स्टर्नमच्या खाली असं हृदय तुम्हाला बघायला मिळतं. हे स्टर्नम आहे, या स्टर्नमच्या खाली काय बघायला मिळतं? हृदय असं तुम्हाला बघायला मिळतं. पहा हे हृदय आहे या स्टर्नमच्या खाली. जर तुम्ही बघितलं तर थोडासा काय डाव्या साईडला ते झुकलेलं आहे. कसं? लेफ्ट साईडला काय झालेलं आहे? ते थोडंसं झुकलेलं आहे किंवा डाव्या साईडला ते कललेलं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो? डाव्या साईडला आपलं हृदय असतं असं आपण म्हणत असतो. पण एक्झॅक्ट जर त्याचं स्थान बघितलं, हे स्टर्नम जे काही हाड आहे त्या स्टर्नम बोनच्या खाली त्याचं लोकेशन आहे आणि थोडंसं डाव्या साईडला ते काय आहे? कललेलं आहे किंवा झुकलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. बघा जर ह्या स्टर्नम नसतं काय, हे जे हाड नसतं तर डायरेक्ट जर काही आघात जो आपल्या छातीवर झाला किंवा चेस्टवर आपला जो काही आघात झाला तो डायरेक्ट तो आघात कुठपर्यंत गेला असता? आपल्या हृदयापर्यंत गेला असता आणि नंतर काय झालं असतं हे सांगायची गरज नाही. त्यामुळं त्या हृदयाचं संरक्षण जे झालेलं आहे ते त्याला मिळालेलं आहे. ते कशामुळे मिळालेलं आहे? या स्टर्नम जे नावाचं जे काही हाड आहे त्या स्टर्नममुळे त्याला काय? संरक्षण मिळालेलं आहे. एवढं तुम्ही इथं लक्षात घ्या. त्याचं स्थान कुठं आहे? मध्यवक्षीय असं त्याचं स्थान असतं बघा. अशा पद्धतीने त्याचं स्थान आपल्याला इथं बघायला मिळतं. त्यानंतर बघा आकार जर विचारला तर आकार कसा आहे? त्रिकोणाकृती आकार आहे आणि जो काही व्यक्ती आहे त्याच्या डाव्या हाताच्या मुठी एवढा त्याचा आकार असलेला बघायला मिळतो. त्यानंतर वजन सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे. क्वेश्चन जर तुम्ही अभ्यासत असाल तर क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला हे वजन सुद्धा विचारलेलं आहे किंवा वजन किती असतं तर 250 ते 300 ग्रॅम पर्यंत ह्या हृदयाचं वजन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. एवढं त्या हृदयाचं वजन आहे. त्यानंतर बघा जर कप्पे म्हणजे त्या हृदयाचे चंबर किती आहेत? किती चंबर आहेत? 4 चंबर आहेत. किती चंबर आहेत? 4 चंबरने आपलं हृदय बनलेलं आहे. ते 4 चंबर सुद्धा आपण काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा मग ते 4 चंबर कोणते आहेत? वरती जे काही आहेत 2 काय आहे? 2 अलिंद आहेत, 2 निलय आहेत. ते कशा पद्धतीने आहेत मी तुम्हाला डायग्राम स्वरूपात ते सगळे समजून सांगणार आहेत. ते तुम्ही आपण काय करूया आता जसं जसं लेक्चर आपल्या समोर जाईल ते तिथं मी तुम्हाला ते डिटेल स्वरूपात ते सांगणार आहे. कोणत्या चंबरचं काय काम आहे, कशा पद्धतीने ते कार्य करत असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्या अगोदर बघा पहा OLS एज्युकेशन ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल मित्रांनो तर लवकरात लवकर काय करा ते जे काही ॲप आहे ते डाउनलोड करा. त्यावर तुम्हाला बऱ्यापैकी सगळे कोर्स तुम्हाला काय तिथं उपलब्ध होतील. पहा आता जी काही सध्या काय आरोग्य ची भरती जी होणार आहे, पहा आरोग्य सेवकची जी काही भरती आहे त्या आरोग्य सेवकची जी काही भरती होणार आहे पहा ह्या 2019 मध्ये ज्या मुलांनी फॉर्म भरले होते त्यांची परीक्षा मला वाटतं ऑगस्टमध्ये 7 का 8 ऑगस्टला ती 5 जे काही एक्झाम आहेत त्या 5 पेपरच्या एक्झाम त्या होणार आहेत. आरोग्याच्या संबंधित जे काही एक्झाम आहेत ते होणार आहेत. पहा ह्या आरोग्याचा जो काही कोर्स आहे फक्त 499 रुपयाला तुम्हाला त्या ॲपवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये बघा यामध्ये सर्व विषय तुम्हाला शिकवले जातील. मग यात तुमचं पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओ असेल, मॅथ असेल, बुद्धिमत्ता असेल, सगळे विषय तुम्हाला काय आहेत? या सर्व विषय प्लस तांत्रिक घटक. जर तुम्ही आरोग्याची जे काही आरोग्य सेवकची पेपर देणार असाल त्याची जर एक्झामची पद्धत बघितली किंवा तो पेपर तुम्ही बघितला तर 100 प्रश्न असतात. त्या 100 मध्ये 60 प्रश्न या सामान्य ज्ञानावर किंवा सर्व विषय त्यामध्ये असतात आणि 40 प्रश्न हे काय आहे? प्युअर तुम्हाला हे तांत्रिक घटकावर विचारलेले असतात. ते तांत्रिक घटक सुद्धा तुम्हाला ह्या कोर्समध्ये अवेलेबल आहे. तो सुद्धा तुम्ही परचेस करू शकता फक्त 499 रुपयात. आता काही जणांना असं वाटत असेल की आपल्याला जो काही सामान्य ज्ञान आहे सर्व विषयांची गरज नाही, आपल्याला काय फक्त जो काही तांत्रिक घटक आहे तो तांत्रिक घटक अभ्यासाचे आहे. अतिशय किरकोळ अशी फक्त 79 रुपये इतकी रक्कम त्या कोर्सची आपण ठेवलेली आहे. तो सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ॲपवर उपलब्ध होईल. त्यानंतर बघा जे काही आरोग्य सेवकच्या जे काही PDF स्वरूपात जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस टेस्ट जे प्रिव्हियस पेपर आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथं ॲपवर उपलब्ध आहेत. पहा PDF स्वरूपात उपलब्ध आहेत तुम्हाला ते फक्त किती 49 रुपयामध्ये तुम्हाला ते सहज तिथं तुम्ही परचेस करू शकता. अजून कोर्स आहेत पहा 3 कोर्स आहेत पहा. जो काही पोलीस भरतीचे जे काही बांधव आहेत सध्या पोलीस भरतीचं जे काही ॲड काढणार आहेत किंवा 3 महिन्यानंतर ती तुमची एक्झाम होणार आहे. मग पहा 999 रुपयाला हा पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स तुम्हाला त्या ॲपवर उपलब्ध आहे.
पहा 30 जुलैपर्यंत जर तुम्ही तो परचेस केला तर 50% इतका ऑफ तुम्हाला त्यावर दिलेला आहे. 499 रुपयापर्यंत तुम्हाला तो संपूर्ण कोर्स मिळू शकतो. मग याच्यात मध्ये पोलीस भरतीमध्ये सगळे विषय पहा, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, त्यानंतर जे काही जीके टाईप जे काही तुम्हाला विषय आहेत, पॉलिटी, हिस्ट्री जे असेल ते सगळे विषय तुम्हाला काय या 999 रुपयामध्ये 499 रुपयामध्ये 50% ऑफ आहे. त्याच्यावर तुम्हाला सगळे तुम्हाला ते कोर्स तुम्हाला तिथं तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर बघा जो काही 699 रुपयामध्ये आपला कोर्स आहे कोणता, इंग्लिश MPSC इंग्लिश टोटल ग्रामर जो आहे, जो काही STI BSI मेन्स जे काही इंग्लिश विषय आहे मेन्सचा, त्यानंतर राज्यसेवा मेन्सचा, त्या संपूर्ण इंग्लिश विषय तुम्हाला फक्त 699 रुपयापर्यंत जवळजवळ 950 व्हिडिओज आणि काही PDF सुद्धा त्यामध्ये आहेत. तेवढ्या तुम्हाला काय 699 रुपयामध्ये आपल्या कोर्स आपला जो काही ॲप आहे त्या ॲपवर तो कोर्स अवेलेबल आहे. रेकॉर्डेड स्वरूपात तो कोर्स अवेलेबल आहे. तो तुम्ही तिथं परचेस करू शकता. आता बघा जे काही स्पेशल सब्जेक्ट आहे कोणता, बुद्धिमत्ता, हा सुद्धा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. जवळजवळ 70 ते 80 व्हिडिओज याचे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. जे काही अपडेट स्वरूपात व्हिडिओ येत आहेत ते सुद्धा त्यावर अपलोड केले जात आहेत. 299 रुपयामध्ये तुम्हाला हा रेकॉर्डेड स्वरूपातला कोर्स तुम्हाला तिथं अवेलेबल आहे. त्यानंतर बघा जर नुसतं सामान्य ज्ञान घ्यायचं असेल तर 199 रुपयामध्ये संपूर्ण विषय तुम्हाला तिथं बघायला मिळतील. जवळजवळ 95 ते 100 व्हिडिओज तुम्हाला फक्त किती 199 रुपयामध्ये तुम्हाला ते तिथं परचेस करता येतील. त्यानंतर पहा गणित जो आहे स्पेशल सब्जेक्ट हा सुद्धा 299 रुपयामध्ये तुम्हाला तिथं उपलब्ध आहे. त्यानंतर मराठी व्याकरण 499 रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण हे सुद्धा तुम्हाला त्या ॲपवर तिथं उपलब्ध आहे. तुम्ही तो काय करू शकता, परचेस करू शकता. हा झाला पहा आपला कोर्सचा भाग, हा ॲपचा भाग तुम्हाला सांगितला. त्यानंतर मूळ विषयाकडे आपण येऊया. आपण काय शिकत होतो, आपण शिकत होतो मानवी हृदय. आपण शिकत होतो काय शिकत होतो, मानवी हृदय. मग आपल्याला मानवी हृदय समजून घ्यायचं आहे की मानवी हृदय नेमकं कार्य कसं करतं, ते कोणत्या पद्धतीने त्याचं कार्य चालतं हे आपल्याला बघायचं आहे. बघा मी तुम्हाला आधी सांगितलं काय, मानवी हृदयाचे किती कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. किती कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. मग कोणते कप्पे आहेत बघा, हा जो काही दिसत आहे तुम्हाला वरचा भाग, वरचा भाग जो काही दिसतो आहे हे हृदय लक्षात घ्यायच्या अगोदर पहा मी एक असं हृदय काढतो. असं हृदय काढलं मी, अडचण आहे कोणाला, हृदय असं नसतं, गोल हृदय नसतं, हृदय त्रिकोणीच असतो. पण समजण्यासाठी फक्त काय केलं आहे, असं गोल काढलं आहे. अडचण आहे नाही. हे बा याला काय केलं मी, मध्ये असा छेद दिला. काय दिला, छेद दिला. किती किती भाग पडले त्याचे, 2 भाग पडले. काय 2 भाग पडले. पुन्हा असा छेद दिला उभा, किती भाग पडले, 4 त्याचे भाग पडलेले आहेत. मग बघा हे जे काही वरचे 2 भाग आहेत, वरचे 2 भाग आहेत त्याला अलिंद असं म्हणलं जातं. काय, अलिंद असं म्हणलं जातं. आणि जे खालचे 2 भाग आहेत पहा, हे खालचे 2 भाग जे आहेत त्याला काय म्हणलं जातं, निलय असं म्हणलं जातं. काय, निलय असं मराठीमध्ये म्हणलं जातं. मग बघा याला तुम्ही इंग्लिशमध्ये ऑट्रियम म्हणू शकता किंवा ऑरॅकल सुद्धा म्हणू शकता. याला काय व्हेंट्रिकल सुद्धा, या निलयाला तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने 4 भाग आहेत. मग जे काही काय उजवं डावं अशा पद्धतीने त्याचे भाग पाडलेले आहेत. पहा हे राईट ऑट्रियम आहे, राईट काय व्हेंट्रिकल, त्यानंतर हे लेफ्ट ऑट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, अशा पद्धतीने 4 भाग याचे पडलेले आहेत. आता बघा हे भाग समजून घेत असताना ह्या प्रत्येक भागाचं काय काम आहे किंवा याचं कार्य नेमकं कसं चालतं हे सुद्धा आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. कशा पद्धतीने आपलं ब्लड सर्क्युलेशन मध्ये हे हार्ट काय आहे, महत्वाची भूमिका बजावत असतं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. बघा मग जे काही अलिंद असतं, हृदयातले जे काही 2 वरचे कप्पे असतात त्यांना काय म्हणलं जातं, अलिंद असं त्यांना म्हणलं जातं. त्यानंतर निलय काय असतात, निलय म्हणजे हे हृदयाच्या 2 खालचे कप्पे. पहा इथं बघा वरती हे जे काही 2 कप्पे आहेत खालचे, हे 2 खालचे कप्प्यांना काय निलय असं म्हणलं जातं. काय, व्हेंट्रिकल असं म्हणलं जातं. ते कशा पद्धतीने कार्य करतं आपण बघूया. पहा जे काही उजवा अलिंद किंवा राईट ऑट्रियम किंवा ऑरॅकल सुद्धा तुम्ही त्याला म्हणा, हे कसं आहे पहा, उजव्या अलिंदामध्ये एकूण 3 रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त घेऊन येत असतात. काय, एकूण ज्या काही 3 रक्तवाहिन्या आहेत त्या काय अशुद्ध रक्त कुठं आणलं जातं, हे अशुद्ध रक्त हे जे काही उजवं जे काही हे आहे काय उजवं अलिंद आहे त्या उजव्या अलिंदामध्ये काय केलं जातं, हे रक्त आणलं जातं. पहा इथं हे उजवं अलिंद दिसतं आहे, जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला दिसतं आहे ते सगळं अशुद्ध रक्त कुठं आणलेलं आहे, ह्या राईट ऑट्रियम मध्ये इथं आणून सोडलेलं आहे. पहा ते कशा पद्धतीने आणून सोडलं जातं हे तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की जे शिरा असतात त्या शिरा काय करतात, संपूर्ण शरीराकडचं जे काही
अशुद्ध रक्त आहे ते कुठं आणून सोडलं जातं, हे राईट ऑट्रियम मध्ये किंवा राईट ऑरॅकल मध्ये जे काही उजवं आलिंद जे आहे त्या उजव्या आलिंदामध्ये काय आणून सोडलं जातं. मग याला इथं आणून सोडताना तिथं किती 3 शिरा असलेल्या बघायला मिळतात. कोणत्या आहेत पहा, अधो महाशीर. पहा अधो महाशीर म्हणजे कोणतं, इन्फेरियर व्हेना केवा असं त्याला म्हणलं जातं. पहा फक्त डोकं आणि हात म्हणजे आपलं जे काही डोक्याचं जे रक्त आहे ब्रेनचं, ते ब्रेन आणि हातचं सोडून शरीरातल्या सगळ्या अवयवाचं रक्त अशुद्ध रक्त कलेक्ट करून कुठं आणण्याचं काम ह्या राईट ऑट्रियम मध्ये आणण्याचं काम कोण करत असतं पहा, ही अधो महाशीर किंवा हिला काय इन्फेरियर व्हेना केवा असं तुम्ही म्हणू शकता. इथं आणून ते काय करत असते, ती उजव्या आलिंदामध्ये ती सोडत असते. त्यानंतर बघा अशुद्ध रक्त आणून सोडलं, मग ह्या जी काही आहे इन्फेरियर व्हेना केवा त्याच्यामध्ये युस्टॅशियन जी काही आहे युस्टॅशियन ही जी काही झडप आहे ती आपल्याला तिथं बघायला मिळते. कारण काय आहे, ती झडप त्या महाशिरेमध्ये आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला सांगितलं मी शिरेमध्ये वेगवेगळ्या झडपा असतात, कारण रक्त काय रिव्हर्स जाऊ नये किंवा रिव्हर्स ते जाऊ नये म्हणून त्याच्यात काय असतात, अशा प्रकारच्या झडपा असतात. ही झडप सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा ऊर्ध्व महाशीर पहा सुपेरियर व्हेना केवा आहे, नावातच आहे ह्याच्या ऊर्ध्व म्हणजे राहिलेलं कोणतं रक्त आहे, आता मेंदूतलं आणि हातातलं म्हणजे डोक्यातलं आणि हातातलं जे काही रक्त आहे त्या अशुद्ध रक्त काय वापरलेलं जे काही रक्त आहे, ज्या अवयवांनी त्याच्यातला ऑक्सिजन काढून घेतला दैनंदिन क्रिया करण्यासाठी आणि काय झालं आता ते डिऑक्सिजनेटेड झालं किंवा अशुद्ध रक्त झालं, ते आता ते कुठं आणून सोडलेलं आहे, ते सुद्धा उजव्या आलिंदामध्ये कोण आणून सोडतं, ही सुपेरियर व्हेना केवा काय करते, ती उजव्या आलिंदामध्ये ते अशुद्ध रक्त काय करत असते, आणून सोडत असते. पुन्हा तिनं काय केलं, ह्या उजव्या आलिंदामध्ये काय राईट ऑट्रियम मध्ये काय केलं, ते रक्त आणून सोडलेलं आहे. इथपर्यंत समजलं. बघा त्यानंतर तिसरी जी काही शिर आहे परिहृदय शिर आहे, करोनरी सायनस याला म्हणलं जातं बा, करोनरी व्हेन्स असं तिला म्हणलं जातं. ही काय हृदयातील रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीला परिहृदय धमनी करोनरी आर्टरी असं म्हणतात. पहा ही काही आहे हृदयाचं जे काही अशुद्ध रक्त आहे, आता हृदयाला जे रक्त पुरवलेलं आहे ते अशुद्ध जे काही रक्त आहे ते सुद्धा काय उजव्या आलिंदामध्ये हिनं काय केलेलं आहे, आणून सोडलेलं आहे. अशा प्रकारचं काय आहे पहा, अशा प्रकारे उजव्या आलिंदात काय झालं पहा, सुपेरियर व्हेना केवा असेल, इन्फेरियर व्हेना केवा आणि करोनरी आर्टरी अशा सगळ्या तिन्ही शिरांनी काय केलं पहा, बऱ्यापैकी काय ते सगळं अशुद्ध रक्त काय केलेलं आहे, त्या उजव्या आलिंदामध्ये आणून सोडलेलं आहे. कुठं आणून सोडलेलं आहे, उजव्या आलिंदामध्ये ते आणून सोडलेलं आहे. पहा आता उजव्या आलिंदाचे स्नायू काय आकुंचन म्हणजे त्याचं काय होत असतं, कॉन्ट्रॅक्शन होत असतं. म्हणजे काय कॉन्ट्रॅक्शन होत असतं तेव्हा उजव्या निलयामध्ये काय झालं, ते सोडलं जात असतं. पहा या परिहृदय शिर जी असते, परिहृदय जी काही हृदया संबंधित जी काही आहे परिहृदय शिर काय करोनरी व्हेन्स, तिच्यामध्ये कोणती थॅबेशियन झडप असते. कोणती झडप असते, थॅबेशियन नावाची काही जी झडप असते ती सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या मी काय सांगितलं इथं, बाकीचं जे तुम्हाला कन्सेप्ट सांगतो ते सांगा. पहा जे काही रक्त आहे अशुद्ध रक्त आहे त्या 3 रक्तवाहिन्यांनी कोणत्या, सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा आणि करोनरी व्हेन्स यांनी काय केलेलं आहे, ते सगळं रक्त काय उजव्या आलिंदामध्ये अशुद्ध रक्त तिथं आणून सोडलेलं आहे. मग आता झालं काय, त्या उजव्या आलिंदाचं काय झालं, आकुंचन झालं. काय झालं, आकुंचन झालं, कॉन्ट्रॅक्शन त्याचं झालं. मग आकुंचन झाल्याच्या नंतर ते रक्त कुठं जाणार आहे, ते त्याच्या खालच्या म्हणजे कोणत्या उजव्या निलयामध्ये ते जाणार आहे. उजव्या निलयामध्ये जे काय आलिंद आहे उजव्या आलिंदाचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ते उजव्या निलयामध्ये ते रक्त गेलेलं आहे. कोणतं रक्त गेलेलं आहे, अशुद्ध रक्त कुठं गेलेलं आहे, उजव्या निलयामध्ये गेलेलं आहे. 2 चंबर आपल्याला समजले पहा, कुठपर्यंत सगळं रक्त काय उजव्या आलिंदामध्ये आलं आणि उजव्या आलिंदाचं कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर ते उजव्या निलयामध्ये ते खाली अशुद्ध रक्त काय झालं, सोडले गेलेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. बघा पुन्हा एकदा इथं तुम्हाला एक डायग्राम सांगतो मी. अशा पद्धतीने आहे पहा, हे 4 कप्पे लक्षात घ्या, समजण्यासाठी सांगतोय. हे 4 कप्पे आहेत. हे 4 कप्प्यामध्ये पहा हे उजव्या आलिंदामध्ये काय झालेलं आहे, बऱ्यापैकी सगळं अशुद्ध जे काही रक्त आहे इथं साठवलं गेलेलं आहे. पहा इथं झडप आहे, ट्रायकास्पिड हॉलो आहे, त्रिदल झडप आहे, ती मी तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने. फक्त इथं एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय आहे याच्याद्वारे काय याचं आकुंचन झालं. काय झालं, याचं आकुंचन झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. मग याच्यामुळे आकुंचन झाल्याच्या कारणानं यातलं जे रक्त आहे ते कुठं जाणार आहे, ह्या उजव्या निलयामध्ये झालं आहे. त्या राईट व्हेंट्रिकल जे आहे, या राईट व्हेंट्रिकलमध्ये काय झालं, आता हे जे काही अशुद्ध रक्त आहे ते राईट व्हेंट्रिकल मध्ये सोडले गेलेलं आहे. इथपर्यंत ठीक आहे. हे 2 कप्पे सोडून द्या. हे 2 कप्पे समजले असतील असं मी गृहीत धरतो. इथपर्यंत समजलं आहे. त्यानंतर बघा आता ही जी काही डायग्राम सांगितलेली आहे ती डायग्राम कशा पद्धतीने आहे ती लक्षात घ्या.
तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं, ज्या काही आपल्या शरीरातले दोन भाग आहेत, एक काय धमन्या आणि व्हेन्स अशा पद्धतीने आहेत, म्हणजे आर्टरीज आणि व्हेन्स असं आपण त्याला म्हणू, शिरा आणि धमन्या. मग ह्या कशा पद्धतीने कार्य करतात ती पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं. काय सांगितलं किंवा संपूर्ण ज्या काही धमन्या आहेत त्यामध्ये पाय रेड कलर दिसतो आहे तुम्हाला. काय दिसतो आहे? हा रेड कलर दिसतो आहे. हा रेड कलर म्हणजे काय असं लक्षात घ्या की शुद्ध रक्त ह्या सगळ्या धमन्यामध्ये वाहत आहे. कसं रक्त वाहत आहे? शुद्ध रक्त ह्या सगळ्या धमन्यामध्ये वाहत आहे. हे जे काही तुम्हाला गोल दिसत आहे पहा, गोल हाडचा असा आकार नाही, फक्त एक डायग्राम मध्ये तुम्हाला समजण्यासाठी ही डायग्राम दिलेली आहे. पहा ह्या साईडला, कोणत्या साईडला? ही उजव्या साईडला, कोणत्या सॉरी डाव्या साईडला पहा, ह्या डाव्या साईडला काय आहे? रेड कलरचं दिसत आहे. म्हणजे डाव्या साईडला कोणतं? तुम्हाला सगळ्या पद्धतीनं शुद्ध रक्त तुम्हाला जमा झालेलं या हार्टमध्ये दिसेल. आणि हा ब्ल्यू कलर दिसतो आहे हा राईट साईडला, याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला? सगळ्या पद्धतीने काय अशुद्ध रक्त तुम्हाला जमा झालेलं दिसेल. आता ते कसं बघा, हा जो काही आहे वरचा ब्रेन आहे, मेंदू आहे, आणि खाली जे काय आहेत पहा, खाली जो काही आपला लेगचा भाग आहे, तो लेगचा भाग इथं दाखवलेला नाही पण लक्षात घ्या. पहा हा जो काही तुम्हाला तीन शिरा सांगितल्या मी, कोणत्या? इन्फेरियर व्हेना केवा, सुपेरियर व्हेना केवा आणि कोणती हृदय जी काही शिर आहे, हृदय आर्टरी, पहा करोनरी आर्टरी ज्याला आपण म्हणतो, ती आर्टरी तुम्हाला सांगितली, ती शिर तुम्हाला सांगितली. अशा तिन्ही शिराद्वारे काय केलेलं आहे, ते सगळं ते रक्त जे आहे ते कुठं सोडलेलं आहे? पहा ह्या उजव्या आलिंदामध्ये. याला काय करू आपण? याला छेद देऊ. पहा ह्या उजव्या आलिंदामध्ये काय झालेलं आहे ते सोडलेलं आहे. इथं त्या उजव्या आलिंदामध्ये ते सोडलेलं आहे. आता बघा हे जे काही जे सोडलेलं आहे, अशुद्ध रक्त सोडलेलं आहे, अशुद्ध रक्त इथं सोडल्याच्या नंतर काय झालं पहा, ही दिसते आहे तुम्हाला इथं, हा हॉल दिसतो आहे पहा. इथून काय झालं, हे आकुंचन झाल्याच्या नंतर हे रक्त काय पुन्हा ह्या उजव्या निलयामध्ये इथं खाली सोडलं गेलं. कुठं सोडलं गेलं? ह्या उजव्या निलयामध्ये सोडलं गेलं. मग ह्या उजव्या निलयाचं काय झालं? पुन्हा कॉन्ट्रॅक्शन झालं, पुन्हा याचं आकुंचन झालं. आकुंचन झाल्याच्या नंतर पहा इथं प्रेशर त्या रक्तावर निर्माण झालं. हे प्रेशर निर्माण झाल्यामुळं हे रक्त काय पहा, ह्या पहा इथून काय, इथून असं कुठं गेलं पहा, ह्या पल्मोनरी आर्टरी. कुठून पहा, तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं, पल्मोनरी आर्टरी म्हणजे डायरेक्ट कुठं गेलं ते? फुफ्फुसामध्ये गेलेलं आहे. कशाच्या सहाय्याने? या पल्मोनरी जी काय आर्टरी आहे, त्या पल्मोनरी म्हणजे फुफ्फुस धमनी ज्याला आपण म्हणतो, की या फुफ्फुस धमनीमधून हे अशुद्ध रक्त कुठं गेलेलं आहे? लंग्समध्ये गेलेलं आहे. कशासाठी? शुद्ध होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळण्यासाठी ते रक्त कुठे गेलेलं आहे? फुफ्फुसामध्ये गेलेलं आहे. इथपर्यंत समजलं का? पहा पहिल्या लेक्चर सुद्धा इथं तुम्हाला कामं येईल. काय तुम्हाला सांगितलं होतं मी, काय अपवाद आहे शिरामध्ये आणि धमन्या तुम्हाला शिकवत असताना किंवा सगळ्या धमन्यामध्ये शुद्ध रक्त वाहत असतं, फक्त पल्मोनरी आर्टरी जी आहे, कोणती? फुफ्फुस धमनी जी आहे, तिच्यामध्ये कोणतं रक्त वाहतं? अशुद्ध वाहतं. दिसतंय तुम्हाला? पहा इथं दिसतंय का? हे जे काही निलयामध्ये जे काही अशुद्ध रक्त सोडलेलं आहे हे सगळं ह्या पल्मोनरी आर्टरी, ही जी काही फुफ्फुस धमनी आहे, ब्ल्यू कलर दिसतोय, ब्ल्यू कलरद्वारे हे सगळं अशुद्ध रक्त कुठं? आपल्या फुफ्फुसामध्ये गेलेलं आहे. शुद्ध करण्यासाठी कुठे गेलेलं आहे? फुफ्फुसामध्ये गेलेलं आहे. ज्या काही तुम्हाला इकडचे दिसत आहेत पहा ह्या ज्या काही इकडच्या आर्टरी आहेत, इकडच्या व्हेन्स आहेत. पहा इथं वेगवेगळे अवयव आहेत, लिव्हर आहे, त्यानंतर आपलं स्टमक आहे, त्यानंतर पहा किडनी दिसते तुम्हाला. अशा पद्धतीनं सगळं ह्या किडनीमध्ये सुद्धा केलेलं आहे. पहा याची सुद्धा तुम्हाला नाव विचारलं जातं. काय आहे मग ही जी काही धमनी आहे त्याला काय म्हणलं जातं? रेनल आर्टरी म्हणलं जातं. काय म्हणलं? रेनल आर्टरी. आणि ही जी काही आहे रेनल व्हेन, म्हणजे किडनीमध्ये रक्त गेलं, त्या किडनीने त्याचा वापर केला, पुन्हा जे अशुद्ध रक्त आहे या शिरेद्वारे, कोणत्या? रेनल आर्टरीद्वारे काय केलं जातं? पुन्हा या शिरेद्वारे ते अशुद्ध रक्त काय पुन्हा कोणाकडे पाठवलेलं आहे? आलिंदाकडे पाठवलेला आहे. जे काही उजवा आलिंदा आहे त्या उजव्या आलिंदाकडे ते पाठवलेलं आहे. तिथून मग उजव्या निलयामध्ये आणि पुन्हा त्याचं काय कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर तो दाब त्याच्यावर आला, पुन्हा ते फुफ्फुसामध्ये, कोणत्या? पल्मोनरी आर्टरीद्वारे कुठं? फुफ्फुसामध्ये ते गेलेलं आहे. पहा त्यानंतर अजून आहे एक हिपॅटिक, काय आहे पाहिजे नाव? हिपॅटिक आर्टरी असं हिला म्हणलं जातं. काय? हिपॅटिक आर्टरी जी आहे पहा, आपलं जे काही यकृत आहे त्या यकृतामध्ये जे काही रक्त आहे, यकृतामध्ये शुद्ध रक्त सोडलं जातं, त्याचा वापर करून पुन्हा त्याचं अशुद्ध ते रक्त होतं आणि ते त्या हिपॅटिक व्हेन जी आहे त्या हिपॅटिक व्हेनद्वारे पुन्हा उजव्या आलिंदामध्ये सोडलं जातं. आणि उजव्या आलिंदामधून उजव्या आलिंदाचं काय कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर ते कुठं सोडलं जातं? खाली उजव्या निलयामध्ये सोडलं जातं. आणि उजव्या निलयाचं पुन्हा कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर ते पुन्हा काय? या पल्मोनरी आर्टरीद्वारे फुफ्फुसामध्ये नेलं जातं. अशा पद्धतीनं इकून जे आहे शुद्ध रक्त येत आहे, इकून काय येत आहे? सगळं शुद्ध रक्त काय आपल्या अवयवाला मिळत आहे. आणि ते शुद्ध त्या अवयवाने त्याचा वापर केल्यानंतर जे काही डिऑक्सिजन युक्त रक्त आहे ते सगळ्या ह्या शिरा काय करत आहेत? त्या पुन्हा कोणाकडे येत आहेत? ह्या उजव्या आलिंदाकडे मध्ये आणून सोडत आहेत. ह्या उजव्या आलिंदामध्ये सगळ्या अशुद्ध रक्ताचा साठा त्या करत आहेत. मग याचं जर कॉन्ट्रॅक्शन झालं, याचं जर काय झालं, याचं आकुंचन झाल्याच्या नंतर ते रक्त कुठं जाणार आहे? उजव्या निलयामध्ये जाणार आहे. उजव्या निलयाचं पुन्हा
पुन्हा कॉन्ट्रॅक्शन झालं, आकुंचन झाल्याच्या नंतर पुन्हा या पल्मोनरी आर्टरीद्वारे हे कुठं जाणार आहे, ह्या आपल्या फुफ्फुसामध्ये जाणार आहे. इथपर्यंत समजलं का? ही डायग्राम लक्षात घ्या. पुन्हा एकदा ही डायग्राम काय करत, तुम्हाला सगळे पॉईंट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण शेवटी समजून सांगणार आहे. बघा, एवढं तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बघा, जे काही उजवं निलय आहे, आता उजव्या निलयात खालच्या टप्प्यामध्ये येऊ आपण. काय आहे उजवं निलय? पहा, या उजव्या आलिंदातील जे काही अशुद्ध रक्त आहे ते कशामध्ये जाणार आहे, आता उजव्या निलयामध्ये आपण त्या डायग्राम मध्ये बघितलं. मग आता उजव्या निलयातलं जे काही रक्त आहे ते फुफ्फुस धमनी कोणती पल्मोनरी आर्टरीद्वारे कुठं हृदयामध्ये, कुठं पल्मोनरी आर्टरीद्वारे हृदयाच्या बाहेर म्हणजे कुठं फुफ्फुसाकडे ते ती पल्मोनरी आर्टरी त्या अशुद्ध रक्ताला घेऊन जाणार आहे. कशासाठी? शुद्ध करण्यासाठी ती कुठं नेणार आहे, त्याला फुफ्फुसाकडे नेणार आहे. ते कशासाठी? शुद्धीकरणासाठी, म्हणजे ऑक्सिजन त्यामध्ये ऍड करण्यासाठी किंवा ऑक्सिजन युक्त त्याला बनवण्यासाठी तिकडे कुठे नेणार आहे, फुफ्फुसाकडे नेणार आहे. त्यानंतर बघा, रक्त उजव्या निलयातील रक्त फुफ्फुस धमनी मध्ये ढकलण्यासाठी निलय काय करत असतात, आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन त्यांचं होत असतं. हे तुम्हाला मी त्या मागच्या आकृतीमध्ये समजून सांगितलं. पहा, आता डावं आलिंद आहे. आता हे दोन चंबर तुम्हाला इकडचे समजले. जे काही आपण हृदय बघितलं त्याचे उजवं आलिंद आणि उजवं निलय हे तुम्हाला समजलं का? याचं काम काय आहे? सगळ्या शरीरामधलं जे काही वापरून झालेलं रक्त आहे, जे काही अवयवांनी वापरलेलं आहे, अवयवातल्या पेशींनी ते वापरलेलं आहे, त्यातला ऑक्सिजन त्यांनी वापर त्याचा करून घेतलेला आहे. आणि झालं काय, मग आता सगळा अशुद्ध रक्त संपूर्ण अवयवामध्ये आहे. मग त्या अशुद्ध रक्तात जे काही रक्त आहे ते शिरा काय करत असतात, त्या संपूर्ण शिरा ह्या काय उजव्या आलिंदामध्ये त्यांना आणून सोडलेलं आहे. आणि उजव्या आलिंदाचं काय कॉन्ट्रॅक्शन झालं, आकुंचन झालं, ते निलयामध्ये गेलं. आणि निलयाने काय केलं, पुन्हा आकुंचन पावलं आणि ते सगळं पल्मोनरी आर्टरीद्वारे फुफ्फुस धमनीद्वारे ते कुठं सोडलं गेलं, पुन्हा ते कुठं नेलं, वर फुफ्फुसाकडे नेलं. कशासाठी? ऑक्सिजन त्यामध्ये मिक्स होण्यासाठी, ऑक्सिजनेटेड ते ब्लड करण्यासाठी तिथं गेलं. अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू असते. दोन पार्ट तुम्हाला समजले, कोणतं? उजवं आलिंद आणि उजवं निलय, हे दोन समजलं. ठीक आहे. आता पुढच्या दोन कोणते? डाव्या साईडचं जे काही हृदयाचा भाग राहिलेला आहे आपला, कोणता? डावं आलिंद आणि डावं निलय, त्याला काय म्हणा आपण, लेफ्ट जे काही व्हेंट्रिकल आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट ऑरॅकल, अशा दोन पार्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पहा, पहिल्यांदा आपण डावं आलिंद म्हणजे लेफ्ट ऑट्रियम हे समजून घेऊ. काय आहे? ऑरॅकल सुद्धा त्याचं नाव आहे. बघा, रक्त फुफ्फुसाकडे कशासाठी नेलेलं आहे, आता शुद्धीकरणासाठी पाठवलेलं होतं. पुन्हा हृदयाच्या डाव्या आलिंदाद्वारे ते आलेलं आहे. आता बघा काय केलेलं आहे, जो काही निलय आहे, कोणतं निलय, जे काही उजवं जे काही निलय होतं त्या उजव्या निलयाने काय केलं, ते सगळं अशुद्ध रक्त कोणाकडे नेलं, फुफ्फुसाकडे नेलेलं आहे. जी काही पल्मोनरी आर्टरी आहे त्या फुफ्फुस शिरेद्वारे ते फुफ्फुसाकडे नेलेलं आहे. मग तिथं त्याचं शुद्धीकरण झालं आणि ते शुद्ध झालेलं रक्त कुठं सोडलं गेलं, हे डाव्या आलिंदामध्ये सोडलं गेलं. कोणत्या? डाव्या भागामध्ये, काय? डाव्या आलिंदामध्ये ते सोडलं गेलेलं आहे. त्यानंतर आता डाव्या आलिंदामध्ये सोडलं गेलेलं आहे. पहा, जी काही पल्मोनरी व्हेन आहेत, पहा काय किती शिरा आहेत डाव्या आलिंदामध्ये, दोन फुफ्फुसाकडून फुफ्फुस शिराद्वारा जे काही फुफ्फुस शिरा आहेत, किती? दोन फुफ्फुस शिरा काय झालेल्या आहेत, त्या डाव्या आलिंदाला जोडल्या गेलेल्या आहेत. त्या दोन शिरेद्वारे काय ते डाव्या आलिंदामध्ये ते शुद्ध झालेलं रक्त तिथं सोडलं गेलेलं आहे. पहा, डाव्या आलिंदात जर एकूण शिरा जर विचार केला तर किती? एकूण 4 फुफ्फुस शिरा तिथं पल्मोनरी व्हेन्स तिथं आलेले आहेत. या 4 फुफ्फुस शिराद्वारे ते सगळं डाव्या आलिंदामध्ये ते शुद्ध झालेलं रक्त काय केलेलं आहे, सोडलेलं आहे. आता तिसऱ्या भागामध्ये पहा, ते रक्त सगळं काय आलेलं आहे, शुद्ध फुफ्फुसाकडून शुद्ध होऊन ते तिसऱ्या भागामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर आता काय होतं, डाव्या आलिंदाचं काय पुन्हा काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं, पुन्हा त्याचं आकुंचन होतं. त्याचं आकुंचन झाल्याच्या नंतर बघा इथं पुन्हा तुम्हाला सांगतो, हे आकृती लक्षात घ्या. पहा, हे 4 भाग आहेत हृदयाचे. काय? सगळं अशुद्ध रक्त, काय? सगळं अशुद्ध रक्त ह्या कोणत्या भागामध्ये आलेलं आहे, ह्या उजव्या आलिंदामध्ये आलं. उजव्या आलिंदामधून हे जे काही त्रिदल झडप आहे याद्वारे काय झालं, ते सगळं जे काही अशुद्ध रक्त आहे ते उजव्या निलयामध्ये सोडलं गेलं. उजव्या निलयाद्वारे कुठं गेलं, ते फुफ्फुसाकडे नेलं गेलं. कशा करता? शुद्ध करण्यासाठी. त्यानंतर ह्या काही 4 ज्या काही फुफ्फुस शिरा आहेत, 4 फुफ्फुस शिराद्वारे हे शुद्ध झालेलं रक्त आहे. पहा, हे फुफ्फुस आहे, इथं हे फुफ्फुस आहे, हे शुद्ध झालेलं रक्त आहे. शुद्ध झालेलं रक्त ह्या फुफ्फुस शिराद्वारे पुन्हा कुठं सोडलं गेलं आहे, पुन्हा ते कुठं सोडलं गेलं, ह्या डाव्या आलिंदामध्ये सोडलं गेलं. कुठं? ह्या डाव्या आलिंदामध्ये ते सोडलं गेलेलं आहे. इथपर्यंत 3 भाग आपण काय केलेले आहेत, हे 3 भाग आपल्याला समजलेले आहेत असं आपण गृहीत धरू. आता आपला हा चौथा भाग राहिला. पहा, पुन्हा काय झालं, ह्या
जे काही डावं आलिंद आहे त्या डाव्या आलिंदाचं काय झालं, ऑरॅकलचं काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं, म्हणजे त्याचं आकुंचन झालं. आकुंचन झाल्याच्या नंतर हे जे काही हॉल आहे त्याद्वारे काय झालं आहे, बायकास्पीड हॉल त्याला म्हणलं जातं, द्विदल झडप आहे. त्या द्विदल झडपेद्वारे हे शुद्ध रक्त कुठं सोडलं गेलं, पहा डाव्या निलयामध्ये आलं. ते काय डावं निलय जे लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे त्या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये काय झालं, ते शुद्ध रक्त आलेलं आहे. इथं ते रक्त आलं. आता इथं रक्त आल्याच्या नंतर ते काय, इथून पुन्हा जी काही आरोटा निघते, पहा काय लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे त्या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून एक आरोटा निघत असते, महाधमनी ती निघत असते. त्या महाधमनीद्वारे काय ते संपूर्ण शरीराला ते पुरवलं जातं. त्या कशा पद्धतीने पुरवलं जातं ते आपण बघूया. त्यानंतर बघा डावं निलय काय आहे, पहा लेफ्ट व्हेंट्रिकल काय आहे, पहा आता हा सगळ्यात मोठा कप्पा आहे. कोणता, हा जो काही कप्पा बघितला आपण, पहा हे काही हृदय बघितलं आपण, ह्या हृदयातला हा जो काही आहे सगळं शुद्ध रक्त कुठं आलेलं आहे, फुफ्फुसाकडून आलिंदामध्ये ह्या कोणत्या लेफ्ट ऑरॅकलमध्ये आलेला आहे. ह्या लेफ्ट ऑरॅकलचं आकुंचन झाल्याच्या नंतर सगळं शुद्ध रक्त इथं जमा झालेलं आहे. कुठं, लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, म्हणजे डाव्या निलयामध्ये काय झालेलं आहे, सगळं जमा झालेलं आहे. पहा काय आहे, सर्वात मोठा काय आहे, तो सर्वात मोठा हृदयातला कप्पा समजला जातो कोणता, डावं निलय हा सगळ्यात मोठा कप्पा समजला जातो. मग डाव्या आलिंदात दोन फुफ्फुसाकडून फुफ्फुस शिराद्वारे जे काही रक्त आणलेलं आहे ते कुठं सगळ्या इथं सोडलेलं आहे 4 शिराद्वारे, आणि त्याच्यानंतर ते कुठं ह्या निलयामध्ये ते गेलेलं आहे. कोणत्या, डाव्या निलयामध्ये ते गेलेलं आहे. सगळ्यात मोठा कप्पा त्याला समजलं जातं. त्यानंतर पहा या कप्प्याचं संपूर्ण शरीराला रक्त पोहोचवण्याचं ते काम आहे. आरोटा तिथून निघलेले आहे. सगळ्या जे काही अवयव आहेत सगळ्या अवयवांना शुद्ध रक्त पोहोचवण्याचं काम त्या लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे त्या लेफ्ट व्हेंट्रिकलचा आपल्याला बघायला मिळतं. सगळ्यात मोठा कप्पा आहे. पहा डाव्या आलिंदातून आलेलं शुद्ध रक्त डावे निलय संपूर्णपणे शरीराला पोहोचवतं. त्यानंतर महाधमनी ही सुद्धा काय डाव्या निलयातून बाहेर निघते, आणि हिच्या ज्या काही फांद्या आहेत तिच्या फांद्या तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितल्या की आरोटापासून काय वेगवेगळ्या ज्या काही आर्टरीज आहेत त्या आर्टरी निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर कॅपिलरी पर्यंत त्याच्या फांद्या फुटत जातात. त्यानंतर त्या सगळ्या फांद्याद्वारे काय केलं जातं, संपूर्ण पेशीपर्यंत ते रक्त, आणि त्या रक्ताद्वारे काय ऑक्सिजन असेल, जीवनसत्व असतील ते काय पोहोचवले जातात. इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या लेक्चरला. मग अशा पद्धतीने काय झालेलं, आता संपूर्ण जे काही शुद्ध रक्त आहे ते संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचलेलं आहे. इथपर्यंत आपल्याला समजलं. पहा आता किती कप्पे बघितले आपण, पहा डावं निलय बघितलं, त्याच्यानंतर डावं निलय बघितलं, उजवं निलय, त्यानंतर डावं आलिंद, उजवं आलिंद, अशा पद्धतीने आपण ते 4ही कप्पे बघितले. आता 4 कप्पे हृदयाला आहेत. कोणत्या कप्प्यामध्ये कोणतं रक्त असतं हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, किंवा शुद्ध रक्त डाव्या बाजूला असतं, अशुद्ध रक्त उजव्या बाजूला असतं, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणत्या बाजूला, जे डावा भाग जो काय आहे त्या डाव्या भागामध्ये संपूर्ण जो काही हृदय आहे त्या संपूर्ण हृदयाच्या डाव्या भागामध्ये कोणतं शुद्ध रक्त आहे, आणि जो काही संपूर्ण हृदयाच्या उजवा भाग जो काही आहे उजव्या भागामध्ये कोणतं अशुद्ध रक्त आहे. एवढं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा आता ही फिगर आहे, ही फिगर सुद्धा लक्षात घ्या. पहा राईट ऑट्रियम आहे. संपूर्ण बॉडीद्वारे जे काही पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण बॉडीद्वारे काय पहा सगळं जे काही रक्त आहे कुठं आणून सोडलेलं आहे, सगळं रक्त हे तुम्हाला ह्या काय राईट ऑट्रियम मध्ये आणून सोडलेलं आहे. कोणतं अशुद्ध रक्त सगळ्या शिराद्वारे तिथं ते आणून सोडलेलं आहे. त्यानंतर बघा त्याचं आकुंचन झाल्यानंतर हे पुन्हा कुठं गेलं, राईट ऑट्रियम मध्ये. पहा ह्या राईट व्हेंट्रिकलमध्ये ते सगळं अशुद्ध रक्त आलेलं आहे, आणि या अशुद्ध रक्त याचं या निलयाचं काय झालं, आकुंचन झाल्याच्या नंतर ह्या पल्मोनरी व्हेनद्वारे, हे बघ दिसतंय की तुम्हाला, या पल्मोनरी व्हेनद्वारे याला कुठं सोडलेलं आहे, याला सोडलेलं आहे फुफ्फुसामध्ये. तुम्हाला याला घेऊन हे जी काही पल्मोनरी आर्टरी आहे ती कुठं घेऊन गेलेली आहे, फुफ्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी घेऊन गेलेली आहे. मग आता शुद्धीकरण झाल्याच्या नंतर ते शुद्ध झालेलं रक्त बघा या 4 ज्या काही फुफ्फुस शिरा आहेत, पल्मोनरी व्हेन्स जे आहेत त्या पल्मोनरी व्हेन्सद्वारे कुठं सोडलेलं आहे. पहा दिसतंय का, हे 4 आरो दिसत आहेत तुम्हाला, हे 4 आरो बघा. अशा पद्धतीने हे तुमच्या जे काही डावं आलिंद आहे, कोणतं आलिंद आहे, डावं आलिंद, लेफ्ट ऑट्रियम त्याला असं म्हणा किंवा ऑरॅकल सुद्धा म्हणा, या लेफ्ट ऑरॅकलमध्ये हे 4ही शिरा काय करतात, फुफ्फुस शिरा, ते जे काही रक्त आहे ते रक्त काय इथं शुद्ध झालेलं रक्त इथं आणून त्यांनी सोडलेलं आहे. आता इथं आणून सोडल्याच्या नंतर त्या डावं जे काही आलिंद आहे त्या डाव्या आलिंदाचं काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं, त्याचं आकुंचन झालं. त्याचं आकुंचन झाल्याच्या नंतर हे ब्लड कुठं सोडलं गेलं, पुन्हा हे ब्लड काय खाली सोडलं गेलं, म्हणजे कोणतं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये काय झालं ते ब्लड सोडलं गेलेलं आहे. आता इथं लेफ्ट व्हेंट्रिकल सगळ्यात मोठा हृदयाचा भाग कोणता, सगळ्यात मोठा हृदयाचा कप्पा कोणता, असा क्वेश्चन आला तो कोणता आहे, मग लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. म्हणजे कोणता भाग,
जो उजवं निलय आहे, मराठीमध्ये उजवं निलय सगळ्यात मोठा भाग आहे, सगळ्यात जाड भाग आहे, कारण सगळ्या हृदयाला शुद्ध रक्त पुरवण्याचं काम, पुरवठा करण्याचं काम कोण करत असतं? हे लेफ्ट व्हेंट्रिकल ते करत असतं. इथं आपल्याला बघायला मिळतं. मग याचं आकुंचन झाल्याच्या नंतर इथं हे रक्त आहे, पुन्हा ह्या हॉलद्वारे काय आहे, पुन्हा कुठं चाललेलं आहे? त्या महाधमनीद्वारे. कुठं चाललेलं आहे? जी काही महाधमनी आहे तिला काय आरोटा असं म्हणतात. त्या आरोटाद्वारे काय झालेलं आहे? त्या आरोटाद्वारे वेगवेगळ्या धमन्याद्वारे संपूर्ण शरीराला ते शुद्ध रक्त काय त्याचं सर्क्युलेशन होत आहे. अशा पद्धतीने पूर्ण सायकल शुद्ध अशुद्धची आपली कंप्लीट तुम्हाला इथं मी समजून सांगितलेली आहे. त्यानंतर बघा कार्डिक सायकल आहे. कार्डिक सायकल सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. काय आहे कार्डिक सायकल? बघा, हृदयाच्या संपूर्ण एक ठोका जो काही हार्ट बीट आपण त्याला म्हणतो, जो काही साधारण व्यक्ती असतो, प्रौढ व्यक्ती असतो, ज्याच्या किती एका मिनिटाला 72 ठोके पडत असतात. 72 ठोके पडत असतात. मग हा जो काही कार्डिक सायकल पूर्ण होण्यासाठी 0.8 सेकंद इतका काळ लागतो. एक ठोक्याला किती? 0.8 सेकंद इतका तो काळ लागत असतो. मग आलिंदाचं आकुंचन सुद्धा बघायचं आहे. जो काही आर्ट्रियल सिस्टॉल ज्याला म्हणतात, सिस्टॉल आणि डायस्टॉल असं म्हणलं जातं. या सिस्टॉलला, आलिंदाच्या आकुंचनाला उजवं आणि डावं हे दोन्ही आलिंद काय होत असतात? एकदाच कॉन्ट्रॅक्शन त्याचं होत असतं, एकदाच त्याचा सिस्टॉल होत असतो. काय सिस्टॉल म्हणजे काय? त्याचं आकुंचन एकदाच होत असतं आणि रक्त त्याच्या काय खाली वसलेलं जे काय आहे, खाली काय आहे त्याचं निलय जे आहे, दोन्हींचे निलय म्हणजे काय? उजवं निलय, डावं निलय, या दोन्ही एकदाच वरचं आलिंदाचं एकदाच आकुंचन झाल्यानंतर एकदाच काय होतं? ते शुद्ध आणि अशुद्ध रक्त आपल्या आपल्या कप्प्यामध्ये खालचं म्हणजे राईट आट्रियम मध्ये राईट आलिंदाचं जाईल आणि लेफ्ट आट्रियम मध्ये लेफ्ट आट्रियमचं आकुंचन झाल्यानंतर जे काही लेफ्ट जे काही ऑरॅकल आहे त्याचं आकुंचन झाल्याच्या नंतर लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ते जाईल. अशा पद्धतीने आपापल्या खालच्या खप्प्यामध्ये ते रक्त जात असतं. इथं आपल्याला हे बघायचं आहे. त्यानंतर बघा, उजव्या आलिंदात आलेलं अशुद्ध रक्त त्याच्या खाली वसलेल्या उजव्या निलयामध्ये सोडलं जातं. इथं रक्त वापस मार्गी परतू नये म्हणून ट्रायकास्पिड वॉल असते. काय? ट्रायकास्पिड वॉल म्हणजे त्रिदल झडप इथं असते. बघा, कुठं असते त्रिदल झडप? हे पहा, इथं आलेलं आहे. इथं तुम्हाला त्रिदल झडप असते. कोणती झडप असते? त्रिदल. पुन्हा इथं सोडलेलं रक्त काय? याचं आकुंचन झाल्याच्या नंतर पुन्हा इथं वापस जाऊ नये. कुठं? ह्या आलिंदामध्ये वापस जाऊ नये म्हणून काय इथं दरवाजा टाईप काय आपला जो काही दरवाजा असतो ना, त्या दरवाजा टाईप काय असते? ट्रायकास्पिड वॉल असते. जे काही हॉल असतात तिहेरी झडप असते. त्रिदल झडप याला म्हणलं जातं. मग ते इकडे जात नाही. ते कुठं जातं? ह्या पल्मोनरी आर्टरीद्वारे, ह्या फुफ्फुस धमनीद्वारे ते कुठं? फुफ्फुसाकडे ते जातं. पुन्हा ह्या आलिंदामध्ये ते प्रवेश करत नाही. याचं कारण काय आहे? कारण इथं तुम्हाला ती ट्रायकास्पिड हॉल असलेली तुम्हाला इथं बघायला मिळतं. लक्षात आलं का? हा. त्यानंतर बघा, इथपर्यंत आपलं समजलं तुम्हाला काय त्रिदल झडप कोणत्या भागामध्ये असते? मग उजव्या भागामध्ये तुम्हाला त्रिदल झडप असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर डाव्या आलिंदात आलेलं जे काही शुद्ध रक्त आहे, आता काय झालं? डाव्या आलिंदामध्ये हे फिगर बघा, ह्या डाव्या आलिंदामध्ये काय झालं आहे? पल्मोनरी ज्या काही पल्मोनरी 4 व्हेन आहेत, त्या 4 व्हेनद्वारे सगळं शुद्ध रक्त कुठं आणून सोडलेलं आहे? ह्या डावं जे काही आलिंद आहे त्या डाव्या आलिंदामध्ये ते आणून सोडलेलं आहे. मग इथं आणून सोडल्याच्या नंतर याचं काय झालं? याचं कॉन्ट्रॅक्शन झालं. काय झालं? याचं काय झालं? आकुंचन झालं. मग आकुंचन झाल्याच्या नंतर हे शुद्ध रक्त कुठं गेलेलं आहे? ह्या डावं जे काही निलय आहे, डावं निलयामध्ये गेलेलं आहे, लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ते गेलेलं आहे. मग आता लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये गेलेलं आहे. लेफ्ट व्हेंट्रिकलचं आकुंचन झाल्याच्या नंतर पुन्हा ते रक्त पुन्हा ते लेफ्ट आट्रियम मध्ये जाऊ नये. काय? पुन्हा ते रिवाज जाऊ नये, लेफ्ट आट्रियम मध्ये जाऊ नये म्हणून इथं काय? बायकास्पिड वॉल असते. काय असते? द्विदल झडप जी असते. कशी असते? द्विदल झडप. हा प्रश्न आलेला आहे. किंवा हृदयाच्या कोणत्या भागामध्ये ट्रायकास्पिड वॉल आहे, बायकास्पिड वॉल कोणत्या भागामध्ये आहे? त्रिदल झडप, द्विदल झडप मराठीमध्ये. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा, इथं पुन्हा रिवाज जाऊ नये म्हणून काय असते? बायकास्पिड वॉल असते, द्विदल झडप असते. मग याचं आकुंचन झाल्याच्या नंतर हे इकडे जाईल का? इकडे जाणार नाही. का? कारण का जाणार नाही? इथं झडप आहे, इथं दरवाजा, असं तुम्ही लक्षात घ्या. पापुद्रा जो काही स्नायुमय पापुद्रा असतो, दुहेरी झडप इथं तुम्हाला बघायला मिळते. मग इकडे जात नाही. ते कुठं जातं? हा जो काही भाग आहे, जो काही जी काही आरोटा निघलेली आहे, महाधमनी निघलेली आहे, त्या महाधमनीद्वारे काय झालं? महाधमनीमध्ये ते एंटर करतं आणि सगळ्या धमन्याद्वारे काय ते संपूर्ण शरीराला काय त्याचं शुद्धीकरण झालेलं रक्त जे आहे ते तिथं शुद्ध रक्त काय संपूर्ण शरीराला पुरवलं जातं. इतकं समजलं तुम्हाला? समजलं असेल असं आपण गृहीत धरूया. पहा, हे सगळं तुम्हाला सांगितलं.
त्यानंतर बघा दोन्ही क्रियेला मिळून किती वेळ लागतो त्याला जो पूर्ण होण्यासाठी 0.1 सेकंद इतका ह्या आर्ट्रियल सिस्टॉलला आपल्याला लागत असतो, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता निलयाचं आकुंचन सुद्धा आहे. ते निलयाचं आकुंचन कशा पद्धतीने होतं मी तुम्हाला ते सांगितलं. काय फुफ्फुस धमनी आणि महाधमनीमध्ये सोडलं जातं हे तुम्हाला सांगितलं. काय त्यानंतर बघा उजव्या निलयाने बाहेर सोडलेलं जे काही अशुद्ध रक्त आहे ते फुफ्फुसाद्वारे काय फुफ्फुस धमनीद्वारे काय केलं जातं, फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. ते रक्त परत येऊ नये म्हणून फुफ्फुसामध्ये काय सेमिल्युनार झडपा असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. डाव्या निलयानं बाहेर सोडलेलं जे काही शुद्ध रक्त आहे, जे कोणी सोडलं, डाव्या निलयानं शुद्ध रक्त बाहेर सोडलेलं आहे. आता महाधमनीद्वारे काय केलेलं आहे, ते संपूर्ण शरीराकडे काय केलेलं आहे ते पाठवलेलं आहे. मग या महाधमनीमध्ये सुद्धा सेमिल्युनार झडपा असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मग आता हे एकत्रित शिथिलीकरण आहे पहा, जॉईंट डिस्टॉल ज्याला आहे ते जॉईंट डिस्टॉलला किती वेळ लागतो ते आपल्याला बघायचं आहे. पहा दोन्ही आलिंदान दोन्ही निलय शिथिल होण्याच्या टप्प्याला काय म्हणलं जातं, जॉईंट डिस्टॉल असं म्हणलं जातं. याला हा टप्पा किती 0.4 सेकंदामध्ये तो पूर्ण होत असतो, इतका कालावधी त्याला लागत असतो. मग हृदयाचा एकत्रित ठोका जर विचार केला तो आर्ट्रियल सिस्टॉल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल असं एकत्रितरित्या, आणि त्यामध्ये पहा एकत्रितरित्या काय जॉईंट डिस्टॉल जो आहे असं एकत्रित जर आपण त्याचं बेरीज केली तर आपल्याला काय कळतं 0.8 सेकंद इतका कालावधी कशाला लागत असतो, एक हृदयाचा ठोका पडण्यासाठी एवढा कालावधी लागत असतो. बघा इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. ती आकृती सुद्धा तुम्हाला समजून सांगितलेली आहे कशा पद्धतीने ब्लडचं सर्क्युलेशन होतं, हे सुद्धा तुम्हाला शुद्ध अशुद्ध कशा पद्धतीने फुफ्फुस कार्य करत असतं हे सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी मी इथं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे पहा, जे काही फ्युटल सर्क्युलेशन आहे गर्भाशयातील रक्ताभिसरण ते सुद्धा थोडक्यात आपण बघूया कशा पद्धतीने आहे. पहा मानवामध्ये जन्मापूर्वी गर्भात 2 आलिंदा दरम्यान एक काय असतं छोटंसं छिद्र असलेलं आपल्याला बघायला मिळतं. काय बघायला मिळतं, छोटंसं एक छिद्र. पहा त्याला काय फोरमेन हॉल असं त्याला म्हणलं जातं. पहा फोरमेन ओव्हेल त्याला असं म्हणलं जातं. एक असं छोटंसं जे काही 2 आलिंदा आहेत, कोणते 2 आलिंदा आहेत बघा, हे बाळ आहे इथं आणि हे आईचा जे काही आईचा गर्भ आहे त्या आईच्या गर्भामधून काय हे बाळ आहे. त्या बाळ काय ह्या प्लॅसेंटाद्वारे काय अम्ब्लिकल जी काही व्हेन आहे, जो काय अम्ब्लिकल कॉर्ड आहे त्याद्वारे काय ते बाळाशी तो नाळ जोडलेला असतो, तो प्लॅसेंटा जोडलेला असतो. हे आईच्या गर्भाचं म्हणजे आईकडून जे काही पोषण तत्व त्या बाळाला मिळत असतात, अन्न ते मिळत असतं, ह्या कॉर्डद्वारे ते मिळत असतं. बघा इथं लक्षात घ्या, हे जे काही दिसतंय तुम्हाला बाळाचं जे काही हर्ट दिसतं आहे त्या हर्टमध्ये 2 जे काही आलिंदा असतात, काय 2 आलिंदा असतात. त्यामध्ये पहा ओव्हल ओपनिंग म्हणजे काय, ते जे काही असतं कोणतं पहा, हे फोरमेन ओव्हेल जे असतं त्या 2 आलिंदामध्ये काय एक म्हणजे एक पेस असतो किंवा एक छिद्र असतं, आपण त्याला म्हणू शकतो. काय असतं, एक छोटंसं काय असतं छिद्र असतं. मग जन्मापूर्वी दोन्ही आलिंदामध्ये रक्तप्रवाह होत असतो. जन्माच्या अगोदर काय होत असतं, दोन्ही आता आपण ज्यावेळेस प्रौढ व्यक्तीचं हार्ट बघितलं त्यामध्ये होतो का की बा डावं आलिंद जे काही डावं आलिंदा आणि उजवा आलिंदा आहे त्यातलं मिक्स रक्त होतं का, होत नाही. कारण ते काय दुहेरी अभिसरण आहे, जे चंबर आहेत ते काय बंद चंबर आहेत. ते तुम्हाला मी सांगितलं की बा कशा पद्धतीने जे काही अशुद्ध आहे ते अशुद्धच्याच खालच्या निलयामध्ये जातं, जे शुद्ध आहे ते शुद्धच्याच निलयामध्ये जातं, हे तुम्हाला सांगितलं. पण लहान बाळाचं तसं नसतं. ज्यावेळेस ते गर्भामध्ये असतं त्यामध्ये काय त्याच्या 2 आलिंदामध्ये काय एक छिद्र असतं छोटंसं, त्याला काय फोरमॅन ओव्हेल असं म्हणलं जातं. अगदी जन्म झाल्याच्या नंतर सुद्धा काही आठवडे काय असतं ते छिद्र बुजलेलं नसतं, ते तसंच असतं. पण जर काही आठवड्याच्या नंतर जन्मानंतर सुद्धा जर त्या बाळाचं जे काही 2 आलिंदामधलं ते काही छिद्र जर बुजलं नाही किंवा ते भरून आलं नाही तर त्याला काय म्हणलं जातं पहा, त्या बाळाला काय हृदयाला छिद्र आहे, काय दिल में सुराग आहे असं म्हणतात ना, त्या दिल में सुराग आहे, ह्या हृदयाला छिद्र आहे असं त्याला म्हणलं जातं. आणि याला काय म्हणलं जातं मग ब्ल्यू बेबी सिंड्रोम, अशा पद्धतीने त्याला जो काही आजार असतो काय म्हणलं जातं त्याला ब्ल्यू बेबी सिंड्रोम असं म्हणलं जातं. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. हृदय हा गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा सगळ्यात म्हणजे पहिला अवयव कोणता असेल तर हृदय सगळ्यात आधी काय होत असतं, जे काही ज्यावेळेस ते बाळ निर्माण होत असतं किंवा बाळाचं काय जे काही फ्युटस असेल एम्ब्रिओ असेल, त्यानंतर अशा पद्धतीने ज्याचं काही बाळाची रचना होत असते, ती रचना होत असताना ती सायकल पूर्ण होत असताना सगळ्यात आधी अवयव कोणता तयार होत असतो, हे हर्ट बाळाचं तयार होत असतं पहा. अशा पद्धतीने ते आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहेत. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत पहा, मानवी हृदय हे स्वतःच्या आवेग किंवा इम्पल्स काय आहे स्वतः तयार करतं, म्हणून त्याला काय मायोजेनिक असं म्हणलं जातं. हे आवेग उजव्या आलिंदात वसलेल्या SA नोड काय आहे ही सुद्धा बघायचं आपल्याला. SA नोड राज्यसेवा 2016 यावर क्वेश्चन आलेला होता प्रिलिम्सला की बा SA नोड बंडल ऑफिस काय असतं, SA नोड काय आहे, AB नोड काय आहे ते सुद्धा आपण थोडक्यात बघू. SA नोडद्वारे तयार केले जातात, तेथून ते 2 आलिंदाच्या संपर्कास्थानी वसलेल्या उजव्या आलिंदात असलेल्या AV नोडकडे पाठवले जातात. बघा हा जो काही हर्टचा जो काही भाग घेतलेला आहे आपण पहा, हा काय आहे SA नोड आहे.
एस ए नोड आहे पहा, या एस ए नोड आणि ए व्ही नोड आहे पहा. जो काही एस ए नोड आहे पहा, कोणता सायनो ऑरेक्युलर जो काही नोड आहे तो कुठे वसलेला आहे, तो वसलेला आहे जे काही आपलं आलिंद आहे. कोणतं आलिंद आहे पहा, उजवं जे काही आलिंद आहे त्या उजव्या आलिंदाच्या मध्ये तो काय एस ए नोड वसलेला आहे. तिथून दोन आलिंदाच्या संपर्कस्थानी दोन्ही आलिंदाच्या मध्ये कोणता नोड असतो, ए व्ही नोड असतो पहा. कोणता ए व्ही नोड असलेला आपल्याला बघायला मिळतो. हा कोणता ए व्ही ऑरेक्युलर व्हेंट्रिक्युलर नोड, हा नोड आपल्याला इथं बघायला मिळतो. मग ए व्ही नोड आवेगाचं वहन काय होतं, निलयाकडे करतं आणि या आवेगाचं वहन करण्यासाठी निलयामध्ये बंडल ऑफ हीज हे स्नायूमय फायबर असतात. बंडल ऑफ हीज याचा उंचवट्याला काय पुरकिंचे फायबर असं म्हणतात. आता प्रश्न कसा आला होता बघा, तुम्हाला प्रश्न आला होता की बा हृदयाच्या कोणत्या भागामध्ये बंडल ऑफ हीस असतात, काय हृदयाच्या कोणत्या भागामध्ये बंडल ऑफ हीस असतात. मग बघा मी काय सांगितलं, एस ए नोड आणि ए व्ही नोड. एस ए नोड कुठं असतो, उजव्या आलिंदामध्ये असतो. उजव्या आलिंदामध्ये जे काही इम्पल्स आहे, जो काही हृदयाचा आवेग आहे पहा, जो काही आवेग आहे त्याचे ठोके आहेत ते तयार करण्याचं काम, इम्पल्स तयार करण्याचं काम एस ए नोड करत असतं उजव्या आलिंदामध्ये. मग उजव्या आलिंदामध्ये ते तयार झाल्याच्या नंतर ते कुठं पाठवले जातात, जे काही डाव्या आलिंदाच्या आणि उजव्या आलिंदाच्या मध्यस्थानी जे ए व्ही नोड पहा, ए व्ही नोड असतात ते ए व्ही नोडकडे पाठवले जातात. आणि ते जे काही इम्पल्स तयार झालेले आहेत कोणत्या वरच्या कप्प्यामध्ये, ते वरच्या कप्प्यातले जे काही इम्पल्स आहेत ते खाली म्हणजे निलयाकडे पाठवण्यासाठी जे काही निलयामध्ये काय असतात, पुरकिंजे फायबर असतात. सॉरी, जे काही असतात काय असतात बघा, काय असतात त्यामध्ये बंडल ऑफ हीस असतात. जे बंडल ऑफ हीस असतात ते काय स्नायूमय फायबर स्वरूपात त्या बघायला मिळतात. आणि बंडल ऑफ हीसच्या जे काही उंचवटे असतात त्याला काय पुरकिंजे फायबर असं म्हणतात. मग ते इम्पल्स काय केले जातात, या निलयामध्ये ते आवेग काय सोडले जातात किंवा निलयामध्ये ते पाठवले जात असतात. कशा साहाय्याने, बंडल ऑफ हीसच्या साहाय्याने. मग बंडल ऑफ हीस कुठं असतं, बंडल ऑफ हीस जे आहे ते काय निलयामध्ये ते आपल्याला असलेलं बघायला मिळतं. त्यानंतर बघा हृदयाची लयबद्धता सुद्धा बघायची आहे. काय आहे हृदयाची लयबद्धता पहा, एस ए नोडमुळे हृदयाची लयबद्धता सांभाळली जाते. कुठं असतं, उजव्या आलिंदामध्ये असतं. एस ए नोडला काय पेसमेकर सुद्धा म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, पेसमेकर असं सुद्धा म्हणलं जातं. हे कृत्रिम पेसमेकर मुख्यतः काय निकेल आणि कॅडमियमची जी काही बॅटरी आहे त्या निकेल आणि कॅडमियमच्या बॅटरीवर काय करत असतं, ते चालत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. जर नैसर्गिकरित्या काय होत असेल, एस ए नोडमध्ये इम्पल्स तयार होत नसतील तर काय केलं जातं, कृत्रिम पद्धतीने काय निकल आणि कॅडमियमचं काय ते पेसमेकर काय बसवलं जात असतं. त्याचा कालावधी 3 ते 7 वर्षापर्यंत त्या यंत्राचा कालावधी असू शकतो. पहा, मग हृदयाचं जे काही लयबद्धते संबंधित रोगामध्ये फार याचा उपयोग असलेला आपल्याला बघायला मिळतो. जे काही हृदयाचे जे काही रोग असतील, हृदयाचे इम्पल्स जर तयार होत नसेल तर या पेसमेकरचा वापर इथं केला जात असतो. त्यानंतर बघा साधारण हृदयाचा दर आणि रक्तदाब कशा असतात, एकमेकाच्या व्यस्तानुपाती असतात. कशा असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. कशा असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे हृदयाचा दर वाढला तर रक्तदाब कसा होतो, रक्तदाब कमी होतो. आणि रक्तदाब जर वाढलेला असेल तर हृदयाचा दर कसा जर काय असेल, हे पहा हृदयाचा दर जर वाढला, हृदयाचा दर काय वाढला तर रक्तदाब कसा होतो, कमी होतो. आणि रक्तदाब जर वाढला तर हृदयाचा जो काही दर आहे तो कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो. अशा पद्धतीने जे व्यस्त प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. मग व्यायाम करताना काय दोन्हीचा पण वेग वाढलेला असतो, हृदयाचा वेग पण वाढतो आणि रक्तदाब सुद्धा वाढलेला असतो. हे एक अपवाद आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहा, जो काही पुढचा कन्सेप्ट आहे ब्लड प्रेशर आहे. आपण ऐकत असतो ब्लड प्रेशर वाढलं, ब्लड प्रेशर कमी झालं. नेमकं काय आहे, रक्तवाहिन्या भित्तिकेवर काय रक्तांनी प्रयुक्त केलेल्या दाबाला काय म्हणलं जातं, ब्लड प्रेशर असं त्याला म्हणलं जातं. ब्लड प्रेशर. बघा मला सांगा, ब्लडला जर प्रेशर नसतं, काय ब्लडला जर प्रेशर नसतं, त्या ब्लडवर जर दाब नसता तर संपूर्ण शरीरभर ते पोहोचलं असतं का, तर निश्चित पोहोचलं नसतं. मग काय आहे, जे आकुंचन होत असतं हृदयाचं काय होत असतं, आकुंचन झाल्याच्या नंतर त्या हृदयावर काय त्या ब्लडवर काय एक प्रेशर येत असतं आणि त्या प्रेशरद्वारे काय संपूर्ण शरीरभर काय असतं ते पसरलं जात असतं. मग आता आकुंचन झाल्याच्या नंतर ज्याच्यावर प्रेशर येतं ते संपूर्ण शरीरभर पसरलं जातं. आता त्यानंतर त्याचं रिलॅक्सेशन होतं, म्हणजे काय प्रसरण त्या हृदयाचं होत असतं. मग प्रसरण झाल्याच्या नंतर त्या हृदयावरचा काय होत असतो, जो काही प्रेशर आहे किंवा ताण आहे तो काय होत असतो, कमी होत असतो. मग काय रक्तावरचा दाब वाढलेला आहे, जे रक्त पोहोचलेलं आहे, मग कमी प्रेशरकडे काय ते रक्त पुन्हा काय त्या उजव्या आलिंदामध्ये ते येत असतं. अशा पद्धतीने हे ब्लड प्रेशर सुद्धा महत्वाचं आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. पहा इथं ही डायग्राम दिसते आहे. पहा हिला काय म्हणलं जातं, पहा साधारण रक्तदाब हा धमन्याच्या भित्तिकेवर मोजला जातो. पहा जे काही आहे रक्तदाब कसा मोजला जातो, पहा डॉक्टर ते हे मशीन असतं ना स्पिग्मोमॅनोमीटर, हे काय केलं जातं, इथं लावलं जातं आपल्या जे धमनीला, आर्ट्रियल जी काही धमनी आहे इथं लावलं जातं आणि ते फुसफुस करून काय केलं जातं, ते कशा पद्धतीने रक्तदाब किती आहे तो मोजला जातो. नॉर्मल किती 120 ते 80 पर्यंत असतो, जास्तीत जास्त 120 आणि कमी किती 80, म्हणजे सिस्टॉल आणि डिस्टॉल अशा पद्धतीने ते मोजलं जात असतं. बघा
जे काही भित्तिकावरील दाब म्हणजे वरचा रक्तदाब समजला जातो, सिस्टॉल बीपी त्याला म्हणलं जातं. आणि जे निलयाच्या शिथिलीकरणाच्या वेळी जे शिथिलीकरण ज्यावेळेस होतं म्हणजे व्हेंट्रिक्युलर रिलॅक्झेशन ज्यावेळेस होतं त्या धमन्याच्या भित्तिकेवर असणारा दाब म्हणजे काय, खालचा रक्तदाब म्हणजे कोणता, डिस्टॉल बीपी असं त्याला म्हणलं जातं. हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. साधारण बीपी किती असतो किंवा रक्तदाब किती असतो, 120 ते 80 mmHg इतका साधारण असतो. 100 mmHg कसा, वरचा रक्तदाब म्हणजे सिस्टॉलिक बीपी असतो आणि 80 mmHg कोणता, डिस्टॉलिक बीपी निलयाच्या प्रसरणाच्या वेळी किंवा त्याचं रिलॅक्झेशन ज्यावेळेस होतं तो खालचा बीपी समजला जातो 80 mmHg इतका. रक्तदाब हा स्पिग्मोमॅनोमीटरने मोजले जातात. बघा हे आहे ते फिगर सुद्धा तुम्हाला इथं मी दाखवलेली आहे. त्यानंतर उच्च रक्तदाब आहे 140 पर 100 mmHg इतका जर असेल तर त्याला काय, हायपरटेन्शन असं म्हणलं जातं पहा. आणि जर कमी रक्तदाब असेल तर त्याला काय, हायपोटेन्शन असं म्हणलं जातं. हायपरटेन्शन काय, जास्त रक्तदाब असेल तर हायपरटेन्शन आणि कमी असेल तर काय, हायपोटेन्शन असं त्याला म्हणलं जातं. मग mmHg म्हणजे काय, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असं त्याला म्हणलेलं आहे. त्यानंतर बघा हृदयाचे ठोके सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. काय आहे हृदयाचे ठोके, टेथोस्कोपच्या साहाय्याने ते हृदयाच्या ठोके मोजले जात असतात. लयबद्ध अशा आकुंचन आणि प्रसरण पावण्याचे जे काही आकुंचन आणि प्रसरण पावण्याचं त्यातून बाहेर आलेला जो काही आवाज असतो त्याला काय, हृदयाचा ठोका असं म्हणलं जातो. साधारण जो काही व्यक्ती आहे एका मिनिटाला 72 ठोके असे पडतात. एका ठोक्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगितलं, एका ठोक्याला किती, 0.8 सेकंद इतके लागत असतात. हृदयाच्या ठोक्याचा आवाज कसा असतो पहा, लबडब असतो. कसा असतो, लबडब असा त्याचा आवाज असतो. जो झडपांचा जे काही आपण झडपा बघितल्या काय, जे काही उजवा भाग आहे उजव्या भागामध्ये कोणत्या झडपा बघितल्या आपण, ट्रायकास्पिड वॉल बघितल्या पहा, त्रिदल झडपा बघितल्या. आणि डावा जो काही भाग आहे बायकास्पिड वॉल म्हणजे द्विदल झडपा बघितल्या. त्या झडपांची जी काही उघडझाप होत असते त्याचाच आवाज हा काय असतो, हा लबडब आवाज असतो. मग डॉक्टर काय करत असतो, हा टेथोस्कोप जो आहे ते डॉक्टर काय करतात, तो आपल्या हृदयावर ठेवत असतात आणि हृदयाची जी काही लयबद्धता आहे ती व्यवस्थित चालू आहे का, अशा पद्धतीने आवाज येत आहे का, लबडब अशा पद्धतीने आवाज येत आहे का, हे डॉक्टर काय करत असतात, चेक करत असतात. पण जर ती झडपांची योग्य उघडझाप चालू नसेल का, काहीतरी फॉल्ट त्या हृदयामध्ये आलेला असेल, त्याचा मरमर असा आवाज येतो. कसा येतो, मरमर अशा पद्धतीने आवाज येतो. आणि त्या आवाजावरून डॉक्टरला समजत असतं की हृदयाचं कार्य कसं आहे, व्यवस्थित चालू आहे की नाही आहे. अशा पद्धतीने डॉक्टर काय त्या टेथोस्कोपच्या साहाय्याने, या उपकरणाच्या साहाय्याने ते आपला हृदयाचा आवाज ऐकून आपल्याला कोणता डिसीज झालेला आहे किंवा कशा पद्धतीने हृदय कार्य करत आहे ते ओळखत असतात. बघा एक सॉन्ग आहे पहा, दिल धगधग करत आहे. मग धगधग असतं का दिलचं, ते धगधग नसतं, ते गाण्यामध्ये असतं, ते धगधग नसतं. कसं असतं, लबडब असतं. काय असतं, लबडब. काय, लबडब. पहा जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा लब असा आवाज येतो आणि ज्यावेळेस रिलॅक्झेशन होतं तेव्हा कसा, डब असा आवाज येतो. काय, लबडब अशा पद्धतीनं ते लबडब असा आवाज त्याचा आलेला म्हणजे त्याचा येत असतो. अशा पद्धतीने ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग पर्याय जर आले क्लास 3 ला येतात पहा असे विचित्र प्रश्न महापोर्टलला, हृदयाचा आवाज कसा असतो, कसा असतो, लबडब असतो, धगधग असतो, धडधड असतो, अशा पद्धतीने येतात. मग आपल्या कानावर काय आलेला आहे, हृदयाचा आवाज काय, दिल धगधग करता आहे. हे धगधग बिगधग काही नाही, ते गाण्यामध्ये असतं. कसा येतो आवाज, लबडब असा आवाज येतो, लबडब असा आवाज येतो. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्हाला येऊ शकतं. त्यानंतर बघा साधारणतः ठोके जपण्यासाठी पहा काय, जे काही ठोके आहेत ते ठोके जाणण्यासाठी डॉक्टर काय करत असतात, ही पहा जी काही आर्टरी आहे, रॅडियल आर्टरी जी आहे त्या रॅडियल आर्टरीचा वापर करत असतात. बघा डॉक्टर काय करत असतात, सगळ्यात पहिल्यांदा आपली नाडी चेक करत असतात. काय, ही जी काही नाडी आहे ती चेक करत असतात. हिला काय म्हणलं जातं, रॅडियल आर्टरी. कशा पद्धतीने जे काही हृदय आहे त्या आर्टरीद्वारे काय काय करतात, हृदयाचं ते आकुंचन प्रसरण होत असतं. काय, त्या आर्टरीमध्ये काय ते हृदयाचा फ्लो होत असतो. मग कशा पद्धतीने फ्लो होतो, असा जरी इथं ठोके पडले, इथं सुद्धा त्याला जाणू शकतं की हृदयाचे ठोके व्यवस्थित चालू आहेत की नाही. अशा पद्धतीने डॉक्टर सुद्धा ते चेक करत असतात. हे सुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतं. मग हृदयाच्या ठोक्यात होणारे बदल जर लक्षात घ्या, जर आपण जेवण करीत असू किंवा उत्साह असेल, व्यायाम, ताप, गर्भधारणा झालेली असेल इत्यादी परिस्थितीमध्ये काय होत असतं, हृदयाचे ठोके वाढत असतात. ज्यावेळेस काय आपलं ब्लड काय फास्ट सर्क्युलेट होत असतं. कोणत्या वेळेस जेवताना त्यानंतर अति उत्साह झालेला असेल आपल्याला, त्यानंतर व्यायाम करत असताना सुद्धा बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आपले सगळे अवयव असतात, रक्ताचा फ्लो मोठ्या प्रमाणात, रक्तदाब वाढलेला असतो. त्यावेळेस काय होत असतं, हृदयाचे ठोके काय करत असतात, वाढलेले असतात. त्यानंतर झोपेत असताना किंवा शॉक लागलेला तर हृदयाचे ठोके काय कमी होतात. हे थेरी टाईप आहे, सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर पुरुषामध्ये हृदयाचे ठोके स्त्रियांपेक्षा जास्त असतात. त्यानंतर जसे जसे उंचीवर जाईल तसं काय हृदयाचे ठोके काय होत असतात, वाढत असतात.
असतं. उंचावर गेल्याच्या नंतर काय रक्तदाब वाढत असतो, हृदयाचे ठोके सुद्धा रक्तदाब काय जर तुम्ही उंच गेले तर रक्तदाब कसा होतो, कमी होतो, हृदयाचे ठोके वाढत असतात. हे आपल्याला बघायला मिळतो. जसं उंचवर जाईल तसं हृदयाचे ठोके काय करतात, वाढतात. तुम्हाला सांगितलं रक्तदाब आणि हृदयाचा दर जो कसा असतो, व्यस्त प्रमाणात असतो. हे आपल्याला इथं बघायला मिळतं. जेवढा सजीवाच्या शरीराचा आकार जास्त तेवढं काय हृदयाचे ठोके कमी पडत असतात. जेवढा शरीराचा आकार जास्त, हृदयाचा आकार जास्त, तेवढं हृदयाचे ठोके कसे कमी पडतात. या उलट आपण बघितलं उंदराच्या हृदयाचे ठोके हत्तीपेक्षा जास्त आहेत. हे एक उदाहरण सुद्धा आपल्याला बघायचं आहे. काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारले आहेत, वन लाईनर क्वेश्चनला विचारले जातात. पहा, हृदयाच्या पंपाची क्षमता किती आहे, 0.2 हॉर्स पॉवर इतकी आहे. एका मिनिटाला 5 लिटर इतकं रक्त, दर तासाला 340 लिटर रक्त आणि एका वर्षाला 15 लाख लिटर रक्त हे पंप काय करत असतो, त्या पंपामधून काय वाहत असतं, एवढी क्षमता त्याची आहे. आता ह्या गोष्टी मित्रांनो या थेरी टाईप गोष्टी आहेत. पहा, हे डाटा स्वरूपातला आहे. तुम्हाला मार्केटमध्ये सगळ्या पुस्तकामध्ये तो डाटा मिळणार आहे. हाच डाटा प्रत्येक जणांनी कॉपी केलेला आहे. जर जो काही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जो काही महत्त्वाचा आहे, मी तो सगळा डाटा काय केला आहे, कलेक्ट केलेला आहे आणि एक डोळ्या खाडून तुमचं रिव्हिजन व्हावं हा या मागचा उद्देश आहे. बघा, साधारण माणूस झोपेत असताना काय होत असतात, ठोके कमी होत असतात आणि आरबीसीचं प्रमाण सुद्धा काय होतं, कमी होतं. ठोक्याच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी ECG पहा, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ जो काही असतो ना, तुम्ही बघता असा, या इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असा मोजला जातो. जोपर्यंत असा आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. ज्या दिवशी असा होईल सरळ, त्या दिवशी काय आपलं तिकीट कापलं गेलेलं आहे असं आपल्याला समजतं. त्यानंतर बघा, या वापर केला जातो. याचा शोध कोणी लावला, इंतू व्हेन या शास्त्रज्ञाने 1903 मध्ये लावला. नवजात बालकाच्या हृदयाचे ठोके 150 पर मिनिट इतके असतात, तर रक्तदाब किती 75 ते 45 mmHg इतका असतो. मग थॅल्सेमिया जो रोग आहे, अनुवंशिक रोग आहे, बरा न होणार रोग आहे, आरबीसी कमी झाल्याच्या नंतर हा रोग होतो, अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पहा, रक्त गोठण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, कॅल्शियम, व्हिटॅमिन के. तुम्हाला व्हिटॅमिन मी आरोग्य विभागाला जसे आपले लेक्चर अपलोड केलेले आहेत ॲपमध्ये, त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल स्वरूपात सांगितलेल्या आहेत. काही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. पहा, ह्यावरच बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. बघा, बंडल ऑफ हीज पहा, MPSC 2016ला क्वेश्चन आला होता, कुठं असतो तर पहा कुठं असतो. पहा, मग इथं पर्याय दिले होते. संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जुतंतेमध्ये असतो का, आपण बघितलं नसतो. त्यानंतर संपूर्ण हृदयात पसरलेला असतो का, तर निश्चित नसतो. त्यानंतर फक्त हृदयातील जवनिका म्हणजे काय व्हेंट्रिकलमध्ये पसरलेला असतो का, तर पसरलेला असतो. हृदयाच्या जवनिकेमध्ये पसरलेला मज्जातंतूमध्ये असतो असा आहे का, नाही. कुठं असतो, हे काही व्हेंट्रिकल असतं, जे काही निलय असतात त्या निलयाकडे तो पसरलेला असतो. त्याद्वारे काय त्याचं त्या इम्पल्सचं वहन केलं जातं, हे आपण बघितलं. त्यानंतर बघा, या असे प्रश्न तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये विचारले गेलेले आहेत. आपल्या लेक्चरवरच त्या आयोगातले प्रश्न काय आपण कव्हर केलेले आहेत. सगळे तुम्हाला जेवढे मागचे प्रश्न सगळे या लेक्चरमध्ये तुमचे मी कव्हर केलेले आहेत. बघा, पुढचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. रिव्हिजन स्वरूपात पुन्हा बघा. काही तुमच्या सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा. तुम्हाला जे शिकवलं ते समजलं असेल तरीही सुद्धा सांगा, नसेल समजलं तरीही सांगा. पहा, तुमच्या सजेशनचा जरूर विचार केला जाईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.